धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून सध्या आंदोलन सुरू आहे। धनंजय देशमुख हे मृत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आहेत। आपण हे दृश्य पाहतोय। धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत। त्यांनी कालच तसा इशारा दिलेला होता। पाण्याच्या टाकीवर चढून स्वतःचा जीव देण्याचा इशारा खरं तर धनंजय देशमुख यांनी दिलेला होता। त्यानंतर आज सकाळी ते आंदोलनासाठी म्हणून आपल्या घराबाहेर बसले होते। ही दृश्य आपण पाहतोय। पोलीस पाण्याच्या टाकीवर चढण्याचा प्रयत्न करतायत। वरपर्यंत पोहोचून धनंजय देशमुख यांची समजूत घालण्यासाठी म्हणून पोलीस हा प्रयत्न करतायत। त्यांना खाली उतरवण्यासाठी, त्यांना सही सलामत खाली उतरवण्यासाठी म्हणून पोलिसांचा हा प्रयत्न असेल। सध्याच्या घडीला पाण्याच्या टाकीवर धनंजय देशमुख आणि त्यांच्यासोबत त्यांचे दोन सहकारी, बहुधा त्यांचे दोन मित्र, दोन ग्रामस्थ असावेत, असे तिघे जण पाण्याच्या टाकीच्या सर्वात वर पाहायला मिळत आहेत। बाकी पाण्याच्या टाकीला आणखी जी ठिकाणं आहेत जिथे उभे राहू शकतो तिथे सुद्धा ग्रामस्थ आहेत, मात्र सर्वात वर केवळ धनंजय देशमुख आणि त्यांच्यासोबत त्यांचे दोन ग्रामस्थ अशी दृश्य पाहायला मिळतात। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। सचिन, पोलीस आता वर जाण्याचा प्रयत्न करतायत। पोलिसांना वर जाणं शक्य आहे का? गेले तर समजूत काढण्यात यश मिळेल का? प्रतिनिधी सचिन जिरे यांचा आवाज आपल्यापर्यंत काही तांत्रिक कारणांमुळे पोहोचत नाही, मात्र ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर आहेत, तर दुसरीकडे त्याच पाण्याच्या टाकीवर पोलीस जाण्याचा प्रयत्न करतायत। पोलीस वर चढून धनंजय देशमुख यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करतील, त्यांना सही सलामत खाली उतरवण्याचा प्रयत्न करतील। झाले नेमकं काय? तर काल धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना असं म्हटलं, उद्या मी पाण्याच्या टाकीवर चढून स्वतःचा जीव देणार आहे, मी आंदोलन करणार आहे। नेमकं कारण काय आहे? तर सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, वाल्मिक कराड याच्यावर 302चा गुन्हा दाखल व्हावा, वाल्मिक कराड याला सुद्धा मकोका कायद्याअंतर्गत त्याच्यावर सुद्धा कारवाई व्हावी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारवाई नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे, कारवाई नेमकी काय सुरू आहे, काय कारवाई केली जाते या संदर्भातली माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। या कारणामुळे धनंजय देशमुख हे आंदोलन करतायत। आपल्यासोबत प्रतिनिधी सचिन जिरे आहेत, आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। सचिन, पोलीस वर जाण्याचा प्रयत्न करतायत, वरपर्यंत पोहोचणं पोलिसांना सहज शक्य आहे का? आणि पोलीस पोहोचले तर त्यानंतर धनंजय देशमुख यांची समजूत काढण्यात त्यांना यश येईल का? सकाळपासूनच धनंजय देशमुख आपल्या भूमिकेवर ठाम होते। आनंदराज आंबेडकर असेल किंवा बाप्पा सोनवणे असेल यांनी देखील त्याच्या समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम होते। ते वरती चढायला होते आणि त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। मनोज जरांगे पाटील देखील आता आले, त्यांनी देखील त्यांना विनंती केली आहे की तुम्ही आंदोलन सोडून खाली या, मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि आता पोलीस टाकीवर चढलेले आहेत। पोलिसांकडून त्यांना विनवणी केली जाते, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केली जाते। आता पोलिसांची ही मनधरणी यशस्वी होते का आणि ते खाली उतरतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मित्र खरंय सचिन, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पोलीस त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात का, धनंजय देशमुख खाली उतरतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आत्ताच्या घडीला आपण ही महत्त्वाची बातमी पाहतोय। आज सकाळपासून नेमकं काय काय घडलं आपण एक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। धनंजय देशमुख हे आपल्या घराबाहेर आले। घराबाहेर असलेल्या मंडपामध्ये जिथे संतोष देशमुख यांचा फोटो आहे तिथे ते पाया पडले, अभिवादन केलं। त्यानंतर ते तिथेच आंदोलनाला बसले। त्यानंतर ग्रामस्थ येत गेले, ग्रामस्थांची संख्या वाढत गेली। आनंदराज आंबेडकर तिथे येऊन गेले। आनंदराज आंबेडकरांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर काही वेळात बीडचे खासदार बजरंग सोनवणे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले। अर्थात बजरंग सोनवणे यांनी फोनवर आता काही वेळापूर्वी पुढारी न्यूजशी बोलताना असं म्हटलं, माझी आणि त्यांची भेट होऊ शकली नाही, मी पोहोचलो त्यावेळी ते गायब झालेले होते। बजरंग सोनवणे सुद्धा मस्साजोगमध्ये पोहोचले। त्यानंतर धनंजय देशमुख हे अचानक आंदोलनाच्या ठिकाणाहून गायब झाले। जवळपास 30 ते 40 मिनिटं धनंजय देशमुख नेमकं कुठे आहेत हे कोणालाही ठाऊक नव्हतं, आणि त्यानंतर धनंजय देशमुख हे थेट पाण्याच्या टाकीवर दिसले। त्यांच्यासोबत त्यांचे दोन मित्र, दोन सहकारी, दोन ग्रामस्थ बहुधा त्यांच्यासोबत असावेत, आणि धनंजय देशमुख तिथे दिसल्यानंतर ते कोणाशी तरी फोनवर बोलत होते। ते कदाचित मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवर बोलत असावेत असा एक अंदाज बांधला गेला। अगदी काही मिनिटांमध्ये मनोज जरांगे पाटील सुद्धा या आंदोलनस्थळी पोहोचले, आणि आत्ताच्या घडीला पोलीस या टाकीवर जाण्याचा प्रयत्न करतायत, धनंजय देशमुख यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतायत। धनंजय देशमुख यांच्या आंदोलनाची पोलीस अधीक्षकांकडून आता दखल घेण्यात आली आहे। सीआयडीची टीम ही दुपारी देशमुख कुटुंबीय आणि गावकऱ्यांशी संवाद साधणार आहे। बीडच्या पोलीस अधीक्षकांनी पुढारी न्यूजला ही माहिती दिली आहे। पोलीस माहिती देत नसल्याचा देशमुख कुटुंबियांचा आरोप आहे। काल माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी हा उल्लेख केलेला होता। तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे, कारवाई नेमकी कशी सुरू आहे या संदर्भातली माहिती आम्हाला दिली जात नाही, ती दिली जावी, आणि त्याच अनुषंगाने आता पोलीस अधीक्षकांनी स्वतः या आंदोलनाची दखल घेतली। आज दुपारी सीआयडीची टीम भेटणार आहे, देशमुख कुटुंबियांना भेटणार आहे, आणि त्यांना या संदर्भातली माहिती देईल, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करेल। आपले प्रतिनिधी चैतन्य गायकवाड आपल्यासोबत आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। चैतन्य,
विक्रांत, आपण बघतोय की मस्साजोगमध्ये धनंजय देशमुख हे जे मृत संतोष देशमुख आहे यांना न्याय मिळावा यासाठी ते आंदोलन करताना आपल्याला इथे त्या ठिकाणी पाहायला मिळतात। या संपूर्ण जे आंदोलन जे सुरू आहे, धनंजय देशमुख असेल त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत जे गावकरी आहेत यांचं जे आंदोलन सुरू आहे या संदर्भात प्रशासनाची नेमकी भूमिका काय किंवा प्रशासनाचा धनंजय देशमुख यांच्याशी काही संवाद झालाय का या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कौवत यांना पुढारी न्यूज कडून संपर्क करण्यात आला होता। त्यावेळी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी आपल्याला या माहिती दिलेली आहे। नवनीत कौवत यांनी अशी माहिती दिली की सीआयडी टीम सीआयडी टीम या संपूर्ण देशमुख प्रकरणाचा जे तपास करत आहे ती टीम देशमुख कुटुंबीय आणि त्याचप्रमाणे गावकरी यांच्याशी चर्चा करणार आहे आणि खरं तर सीआयडी टीम गावकऱ्यांशी चर्चा करेल किंवा धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करून खरं तर यातून आता काय मार्ग निघेल धनंजय देशमुख हे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचप्रमाणे आता सीआयडी टीम ही दुपारी देशमुख कुटुंबियांशी संपर्क करेल किंवा त्यांच्याशी तिथे जाऊन चर्चा करणार आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिली। विक्रांत, बरं, धन्यवाद चैतन्य, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी। आपण दृश्य पाहतोय, धनंजय देशमुख हे सध्या मस्साजोगमधील पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत आणि त्यांनी आंदोलनाचा इशारा खरं तर कालच दिला होता। त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न आता पोलिसांकडून, यंत्रणांकडून, प्रशासनाकडून केला जातोय। मात्र आत्ताच्या घडीला आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य, ताजी दृश्य, लाईव्ह दृश्य पाहतोय। धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरच अजूनही असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। सचिन, ग्रामस्थ सुद्धा आता तिथे गोळा झाले असतील, ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं आहे? ग्रामस्थांकडून विनवणी केली जाते का धनंजय देशमुखांना खाली उतरण्याची? आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे विक्रांत, आपण पाहतो सर्व ग्रामस्थ जे आहेत आणि प्रामुख्याने महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत, त्या खाली बसलेल्या आहेत। त्यांची मागणी एकच आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही यातून हटणार नाही। ग्रामस्थ बघू शकतात स्पष्टपणे अशा पद्धतीने पूर्ण ग्रामस्थाने घेरावा घातलेला या सर्व पाण्याच्या टाकीला आणि पोलिसांना पुन्हा खाली उतरत आहे। पोलीस विनवणी करायला गेले मात्र पोलिसांना वरती जाता आले नाही। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी या बाजूला जी तुम्हाला पायरी दिसते ती पायरीवरती चढण्यासाठी जी असते तीच काढण्यात आलेली आहे। त्यामुळे पोलिसांना नाईलाज झाला आणि ते खाली आले आणि वरती टाकीच्या वरती हे धनंजय देशमुख आहेत। मात्र अजून देखील